Dear students, here I am going to introduce the speaker of the next session, Dr. Bipin Patil sir. Sir, very good morning. Dr. Bipin Patil sir. Morning, sir. Good Good morning. morning, sir. Good morning. Good morning. Good morning. He has been waiting for a long time. Thank you, sir. So you must be having some PPT to share with. You can share in between. I will be introducing the speaker in the briefest possible way. So the next session is on importance of sports games in our life. Dear students, see, health is wealth असं म्हणतात. म्हणजे आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं. रिमेनिंग थिंग्स आर सेकंडरी. आपलं करिअर वगैरे, करिअर महत्वाचं आहे, नक्कीच महत्वाचं आहे, पण सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य. आरोग्य जर ठीक असेल तरच आपण सगळ्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. आणि त्यासाठीच आपल्या इथं आमचे अतिशय जवळचे मित्र डॉक्टर बिपिन पाटील सर, who is physical training instructor at Vidya Pratishthan's College of Agriculture Biotechnology, बारामती. विद्या प्रतिष्ठानचेच महत्वाचे घटक असलेले बिपिन पाटील सर यांचा आपण सेशन आयोजित केलेले आहे सर्वांसाठी, आणि ते पण अतिशय जोरदार असणार आहे. आणि त्यांची मी थोडक्यात परिचय करून देतो. सरांचं क्वालिफिकेशन आहे BA जिओग्राफी, B.Ed फिजिकल, MPEd इन फिजिकल एज्युकेशन, मास्टर इन फिजिकल एज्युकेशन, त्याच्यानंतर MPhil इन फिजिकल एज्युकेशन अँड डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन फिजिकल एज्युकेशन. स्पोर्ट्स अचिव्हमेंट्स बद्दल बोलायचं म्हटलं तर सरांनी फार मोठं योगदान आहे. नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आता त्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने ओळखलं जातं. त्याच्यामध्ये त्यांनी इंटर युनिव्हर्सिटी बॅडमिंटन टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट केलं 3 वेळा. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2 वेळा पार्टिसिपेशन केलेले आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र मास्टर्स इंटर डिस्ट्रिक्ट ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पार्टिसिपेट केलं, 4थी पोझिशन मिळवली त्यांनी. इंटर ग्रुप बॅडमिंटन टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट केलं, इंटर ग्रुप व्हॉलीबॉल टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट केलेले आहे. आणि NCC नॅशनल सर्व्हिस नॅशनल कॅडेट कॉर्प्स NCC चे B सर्टिफिकेट सरांनी उत्तीर्ण केलेले आहे. That is a very big achievement. He is a really sports person. He is a very disciplined person. आणि त्याच्यानंतर जी फिजिकल फिटनेस टेस्ट असते ती त्यांनी 3 वेळा क्वालिफाय केली आहे, 2015, 2009 आणि 2008 साली. त्यांचं वर्किंग एक्सपिरियन्स वेगवेगळ्या कॉलेजमध्ये त्यांनी, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. So there are some colleges in which he has rendered his services till date. And now from 2019, from last 2 years, he has been a very important integral part of our dignified Vidya Pratishthan. Talking about his research contribution, 5 papers in national journals, 8 papers in national journals, 5 in international journals, and ISSN journal publications 3. त्याच्यानंतर सर अनेक ठिकाणी त्यांनी असे ऑनलाईन किंवा ऑफलाईन फिजिकल मोड मध्ये बरेच सेशन वेगवेगळ्या कॉलेजमध्ये कंडक्ट केलेले आहे. वेगवेगळ्या विषयावर बोलतात सर, स्पोर्ट्स विषयी बोलतात, न्यूट्रिशन व्हॅल्यू विषयी बोलतात, बऱ्याच ठिकाणी खूप मोठी लिस्ट आहे त्यांची. मी काय जास्त वेळ घेत नाही आणि सर बहुतेक समजून घेतील. पाटील सर, यादी तुमचं प्रोफाईल खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यापेक्षाही आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो. ओव्हर टू यू सर. बिपिन पाटील सर. ओके सर, थँक्यू सर. इफ यू वॉन्ट टू शेअर करायचंय का सर तुम्हाला? हो, शेअर करायचंय. प्लीज यू कॅन शेअर सर.
सर पीपीटी ओपन एक केली का? एक मिनिट सर. हो करा. ओपन एकच मिनिट. येस 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 सर. झाली हो. एकच सेकंड. हा हा येस येस येस. केली ओपन. ओके ओके. निकिता खामकरने हँड रेस केलाय. डू यू वॉन्ट टू आस्क समथिंग? निकिता खामकर. येस सर शेअर होते बरं का. झाले शेअर. येस झाली येस का? येस सर येस येस. Screen we are able to see your PPT and your voice is also clear. येस. थँक्यू सर. आणि सरांचं झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये प्रश्न विचारू शकता. सध्या मी त्यांना जरा परमिशन ओके सर चालेल. ओके चालेल सर. येस 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 येस. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज सरांनी माझा जो परिचय करून दिला ठीक आहे. आज स्पोर्ट्स महत्वाचा आहे. रोल ऑफ स्पोर्ट्स आपला जो आहे जीवनात बऱ्याच काळापासून आपल्याला मी डायरेक्ट सुरू करतो वेळ कमी असल्या कारणाने, कारण अगोदरच उशीर झालेला आहे. जवळजवळ 20-15-20-25 मिनिटं उशीर झालेला आहे आणि पुढच्या सर सर सेशनच्या ठीक आहे. हिशोबाने पण तयारी येतात बोलतोय. आवाज येतोय सर? हो येतो सर. तुम्हाला ओके. जेवढं बोलायचं 45 मिनिट्स पर्यंत बोलू शकता सर. ओके त्या सर पद्धतीने आम्ही चालेल. थँक्यू. पुढे हे करू शकतो त्या पद्धतीने. ओके सर. थँक्यू सर. येस. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स इन एज्युकेशन. आता मॅडमांनी जे तुम्हाला गायडन्स केलं पहिल्या सेशनला, त्या सेशन मध्ये सर्व तुम्ही एज्युकेशन बद्दल माहिती घेतली, पण त्याच्यासोबत तुम्हाला आता बऱ्याच महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही शिकत असणार तर पार्टिसिपेट पण करू शकतात शिकताना तुम्ही स्पोर्ट्स मध्ये. महत्वाची गोष्ट ती आहे. एज्युकेशन करत असताना तुम्ही केव्हा पार्टिसिपेट होणार. वेगवेगळे गेम्स आहेत. बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, सायकलिंग आहे, सॉफ्टबॉल आहे, बेसबॉल आहे, क्रिकेट आहे, लॉन टेनिस आहे, आर्चरी आहे, चेस आहे, रनिंग आहे. या गेम्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेशन होऊ शकतात आणि त्या स्पोर्ट्स मुळे तुम्हाला ज्या आहे आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी तुमचं मध्ये सर्वात महत्वाचा व्यायाम जो होतो तुमच्या शरीराचा, त्या स्पोर्ट्स मुळे होतो आणि व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन जे होतं शरीरातलं, त्याच्यामुळे तुमच्या ज्या ब्लड वेन्स असतात त्या महत्वाच्या स्ट्रॉंग होतात. त्याच्यानंतर हार्टची कॅपॅसिटी वाढते. हे पुढे मी तुम्हाला एक 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 एक्सप्लेन करून सांगणारच आहे. त्याच्यानंतर तुमची जी आहे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, बास्केटबॉल जर खेळत असणार तर त्याच्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, बॅडमिंटन याच्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. शटल बॉल, बास्केटबॉल मोठा असला, टेबल टेनिसचा बॉल छोटा असतो, बॅडमिंटनचा पण शटल छोटा असतो. त्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा वेगवेगळ्या गेम्स मध्ये पार्टिसिपेशन करणार तुमचं फिटनेस आवश्यक असतं आणि त्या फिटनेस सोबत तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं जे करिअर आहे त्याच्यात पण तुम्हाला करता येतं स्पोर्ट्स मध्ये पण. हे पण तुम्हाला आता मी ते सांगणार आहेच पुढे. तर सुरुवातीला तुमच्या ज्या आहे कॉलेजेसला ज्या आलेल्या आहेत तुम्ही फर्स्ट इयरला तुम्ही आता ज्या आहेत मॅचेस बऱ्याचशा जवळपास होऊन गेलेल्या आहेत, पण बऱ्याच ज्या बाकी आहेत बॅडमिंटन चेस, क्रिकेट वगैरे अशा बेसबॉल, सॉफ्टबॉल अशा बऱ्याचशा इव्हेंट्स असतात आपल्या कॉलेजेस मध्ये पण. ते
तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात. तर तुमच्या सुरुवातीला जे आहे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होतात. त्याच्यानंतर त्याच्यात ज्या टीम्स फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे प्लेस मिळवतात. त्या प्लेसचं वेगळंच, त्या प्लेस मधनं तुमचं तर तुमची टीम आलेली राहिली फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ प्लेस मध्ये, तर त्याच्यातनं तुमचे काही विद्यार्थी, तुमच्यातलेच काही प्लेयर सिलेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर ते सिलेक्टेड झालेले प्लेयर्स वेगवेगळे झोन आहेत. पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आपलं कॉलेज येतं, तर पुणे युनिव्हर्सिटीत वेगवेगळे झोन्स आहेत. त्यानुसार त्या झोनचे टीमचं हे करतात, ते नेतृत्व करतात. मग त्यानंतर इंटर कॉलेजच्या मॅचेस झाल्यानंतर इंटर झोनचे कॉम्पिटिशन होतात. इंटर झोन मध्ये पण ते वेगवेगळे झोन, 4-5 झोन असतील. त्या झोन्स मध्ये जेव्हा प्लेस येते तुमच्या टीम्सला, तिथून तुम्हाला त्या प्लेसची प्लेस आल्यानंतर तिथून परत तुमचं सिलेक्शन होतं. त्या प्लेयर्सचं सिलेक्शन होईल वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटीच्या टीम मध्ये, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीच्या त्या टीम मध्ये तुमचं सिलेक्शन होईल. आणि जे बेस्ट प्लेयर्स असतात, ज्यांचं फिटनेस चांगलं असेल, त्यांचा त्या हिशोबाने त्यांचं सिलेक्शन पुढे होत जातं. आणि परफॉर्मन्स ज्यांचं चांगला असेल, त्यांचा परफॉर्मन्स नुसार त्यांचं हे होत जातं, सिलेक्शन होत जातं. बहुतेक विद्यार्थी खेळत असताना अशा गोष्टी असतात त्या आपण खेळायला लागलो तर आपला स्टडी राहून जाईल, अभ्यास राहून जाईल, असं पण डोक्यात असतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं. आपण कंटिन्यू खेळण्यासाठी जर आपण वेळ दिला, पण टायमिंग जर फिक्स केले विद्यार्थ्यांनी, परफॉर्मन्स तुमचा वाढू शकतो आणि दोघांकडचा परफॉर्मन्स वाढू शकतोय. असे पण विद्यार्थी आहेत ते अकॅडमिक्स मध्ये पण आहेत, चांगले टॉपर्स आहेत. आमचे विद्यार्थी झालेले आहेत मागच्या कॉलेजला, मी त्या कॉलेजला काम करत होतो त्या हिशोबानेच सांगतोय मी. टॉपर्स पण आहेत बरेचसे. टॉपर्स विद्यार्थी इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन पार्टिसिपेशन केलेले विद्यार्थी आहेत, असे पण आहेत. आणि आता जी पोझिशन आहे त्यांची, ते सर्व IT सेक्टर्स मध्ये जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून, 12 वर्षापासून चांगल्या पोझिशन्स वर आहेत. त्यांचे पॅकेजेस पण चांगले झालेत. आता सुरुवात जरी कमीने झाली, त्यांची 3 लाख 4 लाखाच्या पॅकेजने झाली, पण मग ते आताच्या कंडिशनला त्यांचे आहेत 15 ते 20 लाखाच्या रेंज मध्ये पॅकेज आहे त्यांचं. असं नाही की तुम्ही फक्त स्पोर्ट्स खेळले की स्पोर्ट्स मध्येच तुम्ही तुमचं हे केलं, पण मग तुम्ही त्यानंतर स्पोर्ट्स मध्ये तुम्ही खेळणार तुम्ही, तर त्याच्यानंतर तुम्हाला कंपनीज ज्या जॉईन करणार तुम्ही, त्याच्या कंपनीज कडनं पण पार्टिसिपेशन करता येऊ शकतं, हे पण सांगतोय. आमचे विद्यार्थी TCS जे कंपनी आहे त्या कंपनीत बॅडमिंटन, त्याच्यानंतर टेबल टेनिस अशा पद्धतीच्या ज्या मॅचेस होतात त्यांच्या कंपनीत, त्या कंपनीत ते पार्टिसिपेट होतात आणि कंपनी त्यांचा खर्च करते. त्यांना स्पेशली प्रॅक्टिस साठी वेळ दिलेला असतो. त्या कंपनीकडनं ते मॅचेस पार्टिसिपेट होतात आणि ते कंपनीचं प्राऊड असतं, तर त्यानुसार ते बऱ्याच गोष्टी, तर त्या कंपनीकडनं बऱ्याच फॅसिलिटीज अवेलेबल होत राहतात स्पोर्ट्स साठी. आणि गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण ज्या आहेत, जे विद्यार्थी सिलेक्ट होतात, त्यांना पण ते गव्हर्नमेंट जॉब मध्ये त्यांना स्पोर्ट्स साठी जर स्पोर्ट्स कोट्यामध्ये जर सिलेक्शन झालेलं असेल त्यांचं, तर त्यांना पण फॅसिलिटीज मिळतात. सर्व खर्च त्यांचा जो आहे स्पोर्ट्स इव्हेंटचा, तर ते गव्हर्नमेंट करतं. हे महत्वाची गोष्ट आहे. ज्या युनिव्हर्सिटी ऑल इंडिया नॅशनल खेळलेले असतील विद्यार्थी, त्यांना स्पेशली 5% कोटा असतो त्यांचा गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये, तर ते पार्टिसिपेट करू शकतात. हे झालं तुमचं इंटर कॉलेजिएट, इंटर झोन आणि वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी. वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी हे 4 झोन असतात, नॉर्थ, वेस्ट, साऊथ आणि ईस्ट. असे जर झाले ते 4 झोन मधनं परत 1 ते 4 टीम्स काढले जातात. त्या 4ही झोन मधनं 4 टीम्स येतात आणि ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीच्या कॉम्पिटिशन्स होतात तुमच्या. त्या कॉम्पिटिशन झाल्यावर तिथून ज्या बेस्ट टीम्स राहतात,
बेस्ट टीम राहते ती इंटरनॅशनलला पुढे पार्टिसिपेट होते. हे जे महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही पार्टिसिपेट होणार वेगवेगळ्या गेम्स मध्ये, पण त्या गेम्स मध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे तुमचं बॉडी फिटनेस. आणि स्पोर्ट्स मधनं काय काय मिळू शकतं तुम्हाला बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स. फिजिओलॉजिकल बेनिफिट मिळू शकतं, कॅरेक्टर बिल्डिंग ट्रेंड्स असतात, परफॉर्मन्स एनहान्समेंट असतं. तर त्याच्यात आपण सुरुवात करू आता. सुरुवातीला फिजिओलॉजिकल बेनिफिट म्हणजे तुम्हाला शारीरिक फायदे काय काय मिळू शकतात स्पोर्ट्स मधनं. सर्वात महत्वाचे जे आहे तुमची जी सिस्टीम आहे याच्यात शरीरातली, ते म्हणजे हृदय. कार्डिओव्हॅस्क्युलर इन्क्रीज युअर कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस. हृदय हे स्नायूंनी बनलेलं आहे तो आपलं सर्वांत. तर ते तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते. ती आपल्या स्पोर्ट्सची व्यायामाची आवश्यकता असते. आणि जे नियमित व्यायाम करतात त्याच्यानंतर स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट होतात, त्यांची जे हृदयाची जी कार्यक्षमता असते ती वाढत जाते. आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थी खेळ खेळतात त्यांचं हृदय मजबूत असतं आणि ते जास्त कार्यक्षम असतं. आणि त्यामुळे कंटिन्यू एक्सरसाइज आणि व्यायाम करणारे जे विद्यार्थी असतात त्यांचं जे हृदय स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना इतर जे आधार असतात तर जे आधार असतात शरीरातल्या अटॅक येणं, ब्लड याचं कोलेस्ट्रॉल लेवलची, ब्लड सर्क्युलेशनचे बऱ्याच ठिकाणी शरीरात गाठी होतात त्यांना, तर त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊ शकत नाही. पण स्पोर्ट्समुळे तुम्ही कुठलाही स्पोर्ट्स खेळत असले, स्विमिंग असेल, बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करावीच लागणार आहे. त्या एक्सरसाइज मध्ये तुम्ही केल्यानंतर तुमचं हार्ट स्ट्रॉंग होतंय. हार्ट स्ट्रॉंग होतंय म्हणजे तुमचा जे आहे शरीरातला तिसरा जो फोटो दाखवलेला आहे मी, त्याच्यात तुमचं ब्लड व्हेन्स दाखवलेले आहेत. त्या मेंदूकडे त्याचा ब्लड सर्क्युलेशनचा जो प्रभाव आहे तो प्रकार वाढत जातो. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या होते आणि ते मेंदू पण सक्रिय होतो. त्या जेवढं मेंदूला ब्लड मिळेल तेवढं ते सक्रिय होत जातो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं जे आहे कार्य मेंदूचं ते वाढत जातं. आणि त्याच्यानंतर जे आहेत इम्प्रूव्ह युअर लंग फंक्शन. तुमचं स्पोर्ट्स खेळत असताना, तुम्ही एक्सरसाइज करत असताना, तेव्हा तुमचं जे आहे फुफ्फुसांचं जे कार्य असतं ते वाढतं. जेवढा तुम्ही श्वासोश्वास करणार तेवढं तुमच्या शरीरात ऑक्सिजनची लेवल वाढत जाते. आणि जे कंटिन्यू एक्सरसाइज करतात, रनिंग करतात, व्यायाम करतात, स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट करतात, त्यांची जी ऑक्सिजन लेवल असते ती शरीरातली ती चांगली असते इतरांपेक्षा. जे खेळत नाही त्यांनी जर व्यायाम जर केलेला असेल तर, पण जे खेळतच नाही, आराम करतात फक्त, किंवा त्यांचं जे डेली रुटीन असतं कॉलेज आणि हॉस्टेल, बस तेवढंच असेल, तेवढं कार्य त्यांचं. पण त्याच्यात त्यांची एक एक्सरसाइज होते. तुम्ही हॉस्टेल पासून तर कॉलेज पर्यंत चालत येत असणार तर ती पण एक एक्सरसाइज होती, पण ती शॉर्ट एक्सरसाइज होती. पण त्याच्यात प्रॉपर जेवढे व्हायला पाहिजे तुमच्या शरीराला जे आवश्यक असतं ते स्नायू, तुमचे फुफ्फुस यांचा जो आहे ते कार्यक्षमता वाढू शकत नाही. पण मग जेवढं प्रॉपर तुम्ही सकाळी एक्सरसाइज केली तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरात ते फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढत जाते. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण असतं ते कमी होते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्याच्यानंतर जे आहे रिड्यूस क्रॉनिक मसल
क्रॉनिक मस्क्युलर टेन्शन. जर तुम्ही खेळत नसणार आणि खेळत नसणार आणि अचानक खेळायला उतरले तर तुम्हाला अशा प्रकारची इंजुरी होऊ शकते. तुमचे जे आता लाल स्पॉट दाखवलेले आहेत त्या स्पॉट्स वर तुमच्या मसल जे आहेत ते तिथं त्या मसल्सला ताण पडून त्याच्यावर ते मसल्स सुजू शकतात. सूज येते त्यांच्यावर. आणि त्याच्यानंतर जे तिसरे जे फोटो दाखवलेला आहे तर खेळताना एक फुटबॉल किक मारतोय. पण तुम्ही जेव्हा किक मारताय तर जे तुमची जी बॉडीची जे ऍक्शन होते, पायाची ऍक्शन होते, त्या ऍक्शन मध्ये तुम्हाला ते जे मसल्स असतात, तुम्ही जर वॉर्मअप एक्सरसाइज केलेली नसेल तर तुम्हाला ह्या प्रकारची इंजुरी मसल्सला तुम्हाला येऊ शकते. पण जे कंटिन्यू वॉर्मअप करून एक्सरसाइज करून जर खेळायला आले तर त्यांना त्या प्रकारची इंजुरी येऊ शकत नाही. हे पण लक्षात ठेवा. तुमची बॉडी फिट राहू शकते तर तुम्ही कंटिन्यू वॉर्मअप करून हे केलं, पार्टिसिपेट केलं तर. आणि त्याच्यानंतर जे आहे रिड्यूस ओबेसिटी रिस्क. इथं एक मुलगा दाखवलेला आहे मी पहिल्या फोटोमध्ये. तो जाड आहे, तो फक्त बसलेला आहे, पण त्याच्या समोर जे 3 मुलं दोरीला लटकलेले आहेत ते स्लिम आणि कंटिन्यू खेळत असल्यामुळे त्यांनी ते ऍक्टिव्हिटी करू शकतात. त्याच्यामध्ये त्याचं वजनाचे कॅपॅसिटी वजन जास्त आहे त्यामुळे तो ते करू शकणार नाही हे त्याला मान्य आहे. त्याच्यामुळे त्याच्या ओबेसपणामुळे लठ्ठपणामुळे तो साईडला बसलेला आहे. त्याच्यात तुम्हाला एक स्पोर्ट्समुळे बाजूच्या चित्रामध्ये जे पोरं खेळताना दिसत आहेत त्या स्पोर्ट्स खेळताना त्यांची जी बॉडी आहे त्यांची स्लिम आहे की ऍक्टिव्ह आहे ते. पण जो ओबेज राहिलं तर ऍक्टिव्हपणा कमी होत जातो आणि त्याच्यानंतर त्यांची कॅपॅसिटी काही करण्याची जी क्षमता असते ती हळूहळू कमी होत जाते आणि ते मुलं आळशी होत जातात. त्यामुळे आळशी जर झालं तर मग पुढचं जे येणारं जे कार्य असतं आपलं अभ्यासाचं जरी राहिलं, तुम्हाला जे ग्रुप वर्क करायचं असतं, प्रोजेक्ट वर्क करायचे असतात तर त्याला सुद्धा आळस येतो आणि ते तुमचं वर्क तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकत नाही. हे पण महत्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अजून एक झालं, तुम्हाला जे स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट करत असताना तुमचे रक्तातील जी साखर असते ते साखरेचं व्यायाम आणि स्पोर्ट्समुळे त्याचं ग्लुकोजचं जे रूपांतर आहे ते रक्तप्रवाहात साखर वापरली जाते आणि यामुळे साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही स्पोर्ट्स खेळत असणार किंवा नसणार तर सुरुवात करा, फिटनेस ठेवा. तुमचं महत्वाचं जे आहे फिटनेस जर राहिलं, शरीर फिट राहिलं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या आजाराचं संभावना नसते. आणि तुमचं भविष्यात येणार जे आहे ते डायबिटीज, बीपी हे जे प्रकार असतात ते होऊ शकत नाही. त्याच्यात तुम्हाला नंतर जे आहे इम्प्रूव्ह युअर एनर्जी लेवल्स. स्पोर्ट्समुळे तुम्ही कंटिन्यू एक्सरसाइज केलेली राहिली, स्पोर्ट्स खेळत राहिले तर तुमच्यामध्ये वेगळ्या प्रकारची एक एनर्जी असते शरीरात. ते कुठलंही कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. जेवढे स्पोर्ट्सचे विद्यार्थी असतात बरेचसे ते बऱ्याच ठिकाणी पार्टिसिपेशन त्यांचं असतं आणि त्याचनुसार ती जी एनर्जी येते तुमच्या शरीरात ती स्पोर्ट्समुळे येते. हे पण झालेलं आहे सिद्ध. आणि त्याच्यानंतर नियमित जे असतील एक्सरसाइज करणारे ते दिवसभर जेवढं वर्क करणार आहेत तेवढं वर्क न थकता, कारण त्यांचं जे एक्सरसाइज आणि ते स्पोर्ट्सची प्रॅक्टिस सकाळी झालेली असते त्याच्यामुळे ते फ्रेश असतात दिवसभर. संध्याकाळपर्यंत ते फ्रेशनेस मध्ये ते काम कुठलंही वर्क जे आहे ते काम करू शकतात आणि त्यांची जी एनर्जी असते ती संध्याकाळी
होऊन गेलं, जरी कॉलेज संपलं त्याच्यानंतरही ते वर्क करू शकतात, हे पण तेच झालेलं आहे. आणि जे प्लेयर्स कंटिन्यू एक्सरसाइज आणि त्याच्यानंतर त्यांची एक्सरसाइज इम्प्रुव्हमेंट जे असते, तर ती त्याच्यानंतर मेंदूला आणि शरीराला जी शांतता पाहिजे असते, आराम पाहिजे असतो, तर स्पोर्ट्सचे जे विद्यार्थी आहेत ते व्यवस्थित बेडवर पडल्यानंतर त्यांना झोप येते, शांत झोप लागते ती. असं नाही की मध्येच जाग येईल आणि त्याच्यानंतर ते हे होतील, घाबरून उठतील वगैरे, काही असतं काही विद्यार्थ्यांचं. जे स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज करणारे रेग्युलर असतात त्यांना व्यवस्थित शांत झोप लागते आणि त्या शांत झोप नंतर ते फ्रेश सकाळी परत उठतात, कारण त्यांच्या शरीराचा पूर्णपणे आराम झालेला असतो. आणि त्या आराम झालेल्या नंतर ते फ्रेश उठतात आणि ते परत त्यांच्या वर्कला लागतात. इम्प्रूव्ह युअर कोऑर्डिनेशन अँड बॅलन्स. तर स्पोर्ट्समुळे तुमचं जे बॅलन्स आहे तर व्यवस्थितरित्या तुमचं शरीर करतं आणि बॅलन्स कुठल्याही पद्धतीने असेल. आता हे पहिल्या याच्यात चित्रात दाखवलेलं आहे तुम्हाला की ते फुटबॉलचे बरोबर ते खेळतो आहे, त्याची स्ट्रेचिंग पण करतोय, ते एका पायावर पण हे करतोय, तो उभा राहतोय. दुसऱ्या याच्यात दाखवलंय की ते जे आहे हर्डल्स, स्मॉल हर्डल्स आहेत ते, त्याच्यावर ते जम्प करताना तुम्हाला एक पाय खाली एक पायाने जम्प करायचे आहे. तर ते जम्प करताना तुमच्या शरीराचा बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन, तुमचं आय कॉन्टॅक्ट जे आहे ते व्यवस्थितरित्या होण्यासाठी तुम्हाला स्पोर्ट्सचीच मदत होते, एक्सरसाइजची मदत होते. तिसरं जे चित्र दाखवलेलं आहे ते लाल स्पॉट दाखवले आहेत त्याच्यात. लाल स्पॉट दाखवले त्याच्यात, लाल स्पॉट मध्ये झिगझॅग पोझिशनने तुम्हाला तो बॉल न्यायचा असतो. जेव्हा मॅच खेळतात तुम्ही फुटबॉलची तेव्हा, तर ती प्रॅक्टिस करून घेण्यासाठी सुरुवातीला तुमचा बॅलन्स राहण्यासाठी तर ते स्पॉट नुसार तसं पळत जाऊन तुम्हाला कंटिन्यू ती एक्सरसाइज दिली जाते, प्रॅक्टिस करून घेतली जाते त्या याच्यानुसार, एक्झॅक्ट पोझिशन नुसार. मग तेव्हा ते जर प्रॅक्टिस करत गेलं कंटिन्यू, तर तुमच्या शरीराला बॅलन्स करण्याची आणि तुमच्या डोळ्यांना पण सवय लागते की तुम्हाला इथून पुढच्या कोणत्या पॉइंटला जायचंय, हे महत्वाचं आहे. आणि ते या स्पोर्ट्समुळे आणि एक्सरसाइजमुळे तुम्हाला ते मिळू शकतं. त्याच्यानंतर जे आपला पुढचा जो आहे कॅरेक्टर बिल्डिंग अँड ट्रेंड्स, जे स्पोर्ट्समुळे तुम्हाला सर्वात महत्वाचं जे आहे सेल्फ कॉन्फिडन्स. तुम्हाला जो मान मिळतोय, तुम्हाला स्पोर्ट्समुळे बराच मान मिळणार आहे. तुमचे आता हे जे प्लेयर्स दाखवलेले आहेत आपले टेबल टेनिस प्लेयर्स आहे, क्रिकेटचं जेव्हा 83 ला वर्ल्ड कप जिंकलेला होता भारताने तेव्हाच आहे, ते प्राऊड फील होतंय ते. दास हे दास ही ऍथलेटिक्स प्लेयर आहे, मेरी कॉम आहे, त्याच्यानंतर मेरी कॉमच आहे, विजेंद्र इथं बॉक्सिंगचे, त्याच्या शिखर धवन आहे. हे जे प्लेयर्स आहेत झालेले आहेत आतापर्यंत आपले, असंही प्रत्येक प्लेअर होऊ शकतो. ते आता टेबल टेनिस प्लेअर हे जे आहे आता, त्या टेबल टेनिस प्लेअरने सुरुवात कॉलेज हायस्कूल पासूनच होते त्यांची खेळायची. आणि त्यांचं जे आहे ते करिअर त्यांनी ते केलेलं आहे आणि ते भारतासाठी खेळतायत आता. हे पण आहे, तुम्हाला इथून स्पोर्ट्स मधनं पण चान्स असतो खेळायला, हे पण लक्षात ठेवा. तो कॉन्फिडन्स तुम्हाला स्पोर्ट्स मधनं येतो. आणि कुठलंही वर्क करायचं असेल तुम्हाला, वर्क करायचं असेल तर ते वर्क करण्यासाठी जो कॉन्फिडन्स येतो तो तुम्ही स्पोर्ट्स मधनच मिळवू शकतात जास्तीत जास्त प्रमाणावर. कारण जर तुम्हाला मॅच खेळायला जेव्हा उतरतात तुम्ही, तर फुल एवढं डोक्यात राहतं की आपल्याला ही मॅच जिंकायची आहे. जिंकायची आहे म्हणजे जिंकायची, तरच आपल्याला पुढे आपल्याला ह्या टीम ही मॅच जिंकली तर पुढच्या मॅचला आपल्याला पार्टिसिपेट होता येईल. ही मॅच जिंकली तर त्याच्यानंतर आपल्याला पुढचं पार्टिसिपेशन येईल आणि फर्स्ट सेकंड थर्ड प्लेस आपल्याला गाठायची आहे, आपल्या टीमला गाठायची आहे.
आणि इंडिव्हिज्युअल जर पार्टिसिपेशन जर असेल, तुमचं टेबल टेनिस झालं, ऍथलेटिक्स झालं, बॉक्सिंग झालं, तर त्यानुसार तुम्ही ते परफॉर्मन्स दाखवण्यासाठी तुमचं बेस्ट द्यायचा प्रयत्न करतात. हे पण महत्वाची गोष्ट आहे तुमची. आणि ते दिल्यानंतर तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला जो मान सन्मान मिळाला. आता या शेवटच्या फोटोमध्ये दाखवलेले कपिल देव आहेत, ते आपले कॅप्टन होते या वर्ल्ड कप जिंकला तेव्हा. ते त्यांना जो मान सन्मान अजून पण आहे, तो फक्त स्पोर्ट्समुळे. मेरी कॉम आहेत, त्यांना पण आज पण सर्व भारत, सर्व जग ओळखतो. शिखर धवन आहे, त्याच्यानंतर हे टेबल टेनिसचे प्लेयर जे आहेत, नंदी दास जे आहे, ट्रिपल चेस करणारी प्लेयर्स आपले ऍथलेटिक्सचे, त्यांचं पण जे आहे वर्क, त्याच्यामुळे पूर्ण भारत, पूर्ण जग ओळखत आहेत त्यांना. सोशल स्किल, त्यांना जो मान सन्मान मिळतो, पीटी उषा झाली, हे झालं दास, ह्या ज्या प्लेयर्स आहेत त्यांना जो सन्मान आहे तो स्पोर्ट्समुळे आहे. पीटी उषा यांना गोल्डन गर्ल म्हणून ओळखलं जायचं, तो कशामुळे? कारण सर्वात जास्त मेडल्स मिळवणारी पीटी उषा होती त्या काळात, त्यांच्या काळातली. आणि कपिल देव यांना ओळखलं जायचं, त्यांनी जो वर्ल्ड कप जिंकलेला होता तेव्हा ते कॅप्टन होते आणि सर्वात जास्त चांगलं रेकॉर्ड करणारे ते होते त्या काळात. त्यांच्या काळातलं रेकॉर्ड येते त्यांचं. पण तुम्ही आता ठरवलं तर नुसतं मोबाईल पेक्षा जर तुम्ही याच्यावर ग्राउंडवर यायचा भर दिला आणि पार्टिसिपेशनचा जर प्रयत्न केला तुम्ही, तर तुम्हाला जास्त बेनिफिट होऊ शकतो. सर्वात चांगलं जे आहे स्पोर्ट्स मध्ये, एक तुम्हाला डिसिप्लिन इन स्पोर्ट्स प्लेयर्स, त्यांचं जे डिसिप्लिन आहे स्पोर्ट्स मध्ये. आता हे ऑलिम्पिकला जेव्हा पार्टिसिपेट होत आहेत फर्स्ट याच्यामध्ये फोटोमध्ये, तेव्हा त्यांची रॅली असते, मार्च पास्ट असतो. मार्च पास्ट मध्ये ते सर्व एकाच युनिफॉर्म मध्ये आहेत, व्यवस्थित मार्च पास्ट करतायत, भारताचा झेंडा त्यांच्या हातात आहे. आणि त्याच्यानंतर जे आहेत त्या सेकंड याच्यात, वरच्या याच्यात त्या चित्रात दाखवलेलं आहे ते प्लेयर्स आहेत, त्यांचे टीम मॅनेजर, टीम मॅनेजर सोबत ते हे करतायत, बोलतायत. पण त्यांचे जे उभं राहण्याची जी पद्धत आहे, डिसिप्लिन मध्ये उभं राहून ते व्यवस्थित उभे राहून त्यांच्याशी टॉक करतायत, बोलतायत. खालच्या जे आहे तिसरं एक आहे, त्याच्यात जे लहान मुलं बसलेले आहेत, बसून त्यांच्या कोच जे सूचना दिल्या जात आहेत, कोच सूचना देतोय, त्या सूचना ते व्यवस्थितरित्या ऐकून राहिले. त्यांचं जे शंका निरसन होत आहे ते डिसिप्लिनने व्यवस्थित बसून ऐकून राहिले ते. आणि चौथ्या याच्यात जे आहेत महत्वाचं, तुम्ही मॅच जिंको किंवा हारो, हारलं तरी सुद्धा तुम्ही समोरच्याला अप्रिशिएट करणं, त्यांचे जे जिंकलेलं आहे समोरची टीम, त्याला करणं आवश्यक आहे. त्याचं कॉंग्रॅच्युलेशन, त्याचं जे खरंच त्याला त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला त्याच्यामुळे ते जिंकलेत. तुम्ही पण तुमचा बेस्ट दिला त्याच्यामुळे तुम्ही थोड्या काही कारणामुळे हारले असणार. पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे जो जिंकलेला आहे त्याला त्याचं अप्रिशिएशन करणं आवश्यक आहे. ज्याने कव्हर केलेलं आहे, त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे, त्याला म्हणून त्याला केअर करणं, त्याचं सन्मान करणं, हे महत्वाची गोष्ट आहे. ते जे आहे ते टीम वर्क पण याच्यातच स्पोर्ट्समुळेच येतं. भारतीय महिला जी टीम आहे, रिले टीम आहे, क्रिकेटचा आहे, हे जे टीम वर्क आहे, मेजर ध्यानचंद यांच्या नावाने आपण नॅशनल स्पोर्ट डे सेलिब्रेट करतो. मेजर ध्यानचंद त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण नॅशनल स्पोर्ट डे सेलिब्रेट करतो. हे जे आहेत ते टीम वर्क मधनच त्यांनी सर्वात पहिलं भारताचं मेडल, गोल्ड मेडल त्यांच्यामुळे, त्यांच्या टीम मुळे मिळालं. पण झालं, सर्वात जास्त गोल करण्याचं रेकॉर्ड पण त्यांच्याचकडे. हॉकीमध्ये आजपर्यंत ते जे गोल करण्याचं रेकॉर्ड आहे त्यांचं, अजून कोणी तोडलेलं नाही. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये जे मिळतंय
मान सन्मान आहे, तुमचं जे आहे कॅरेक्टर बिल्डिंग, हे सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांना तुम्हाला मिळतात स्पोर्ट्स मध्ये. या गोष्टी सर्व स्पोर्ट्स मध्ये मिळाल्यानंतर तुम्ही जे डिसिप्लिन वागतात इतरांची, तुमचे कोचशी, तुमच्या टीम मॅनेजरची, तर तीच सवय ऑटोमॅटिकली तुम्हाला अकॅडमिक्स परफॉर्मन्स मध्ये मिळते. ते अकॅडमिक्स याच्यात तुम्ही परफॉर्म तुमचा तसाच असतो. तुमचे जे एक मिनिट तुमचा जो परफॉर्मन्स असतो तो क्लिअर असतो आणि तुमचे टीचर स्टाफ, तुमचे जे सिनियर्स असतात त्यांच्याशी व्यवस्थितरित्या तुम्ही कम्युनिकेशन करतात. हा जो परफॉर्मन्स आहे तुमचा स्पोर्ट्समुळे वाढतो. हे पण लक्षात ठेवा. तुम्ही जे अभ्यास करणारे असतात पण मग ते अभ्यास करून त्यांचा जे वागणं आहे त्यांच्यात अजून आणि स्पोर्ट्स मध्ये जे पार्टिसिपेट केलेले विद्यार्थी असतात त्याच्यातल्या जो फरक आहे, त्यांचं जे नाव झालेलं असतं, त्यांचा जो सत्कार केला जातो, आता याच्यात दाखवलेलं आहे त्यांना गोल्ड मेडल मिळाल्यानंतर त्यांचा जो इकडे आल्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांचा वेगळा सत्कार ठेवला जातो. त्यांचा समाजातली जी असते त्यांची इमेज ती वाढते. हे पण महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर परफॉर्मन्स एनहान्समेंट, अकॅडमिक परफॉर्मन्स, आता हे माझेच विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी ते पहिल्या ह्याच्यात आहेत, ते IT कंपनीत आताच्या कंडिशन मध्ये आहेत. त्यांचं जवळजवळ 20 लाखाचं पॅकेज आहे. ते क्रिकेट स्टेट प्लेअर सुरुवातीला होते, नंतर युनिव्हर्सिटी खेळले क्रिकेटला, कवयित्री बहिणाबाई चौधरी या त्या टीम मधनं. त्याच्यानंतर सेकंड याच्यात आहे त्यांचं पण MCA. आम्ही पहिले MCA कॉलेज, MCA BCA या कॉलेजला होतो, मॅनेजमेंटच्या कॉलेजला होतो. तर तिथे ते MCA करून ते IT सेक्टर्स मध्ये पण गेलेले आहेत. स्पोर्ट्स मध्ये असून आणि अकॅडमिक परफॉर्मन्स या चारींचा जो आहे त्या अकॅडमिक मध्ये त्यांचं डिस्टिंक्शननेस त्यांची हे राहायचं, आउट ऑफ मार्क्स राहायचे, त्यांचं डिस्टिंक्शन कंटिन्यू राहायचं. 4ही वर्षाला त्यांचं डिस्टिंक्शन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणतोय जर नुसतं स्पोर्ट्सचे जे असतील, हा पहिला क्रिकेट, दुसरा क्रिकेटला आहे, तिसरा जो आहे हा वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग मध्ये ज्या असतात मॅचेस पॉवर लिफ्टिंगच्या, त्याच्यात त्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे. आणि हा जो चौथा प्लेअर आहे तो बॉक्सिंग मध्ये इंटर युनिव्हर्सिटी झोन वाराणसीला त्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे. हे जे आहे ते विद्यार्थी अजून सुद्धा त्या गेमची रिलेटेड आहेत आणि त्यांना जे डिसिप्लिन आणि ती याची जी सवय लागलेली आहे ती सवय स्पोर्ट्समुळेच, आणि त्यांचा जो अकॅडमिक परफॉर्मन्स पण चांगला होता. आणि आता पण जे आहेत कंपनीमध्ये, ते ज्या कंपनीत काम करत आहेत त्या कंपनीकडनं पण ते खेळायचं आता एक तर तिसऱ्याचं जे आहे ते तो पॉवर लिफ्टिंग नाही करत, पण मग त्याच्यासोबत त्याचे दुसरे गेम चालू झालेले त्याच्यातनं त्याच्यातनं तो बॉक्सिंगचा पण ट्राय करतोय आणि हा जो चौथा जो प्लेअर आहे तो पण बॉक्सिंग मधनच खेळतोय. कंपनी त्यांना जे आहे ते त्यांच्या ज्या फॅसिलिटीज त्यांना मिळायला पाहिजे स्पोर्टच्या त्या सर्व मिळून त्यांना दिल्या जात आहेत. आणि याच्यानंतर हा जो परफॉर्मन्स वाढेल तो कसा वाढेल हे पण महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हेल्दी फूड आवश्यक आहे. ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स ते आवश्यक आहेतच. त्याच्यामुळे तुमची जी हार्टची कॅपॅसिटी, ब्लडची वाढण्याची जी कॅपॅसिटी आहे ती व्यवस्थित राहते. हार्ट्सला तुमच्या प्रॉब्लेम येत नाही. ब्लडचं जेवढं तुमच्या व्हेजिटेबल्स खाणार तुम्ही, रेड फ्रुट्स, ऍपल, त्याच्यानंतर चेरी, ब्लूबेरीज, बियर्स, त्याच्यानंतर तुमच्या ज्या व्हेजिटेबल्स तुम्ही खाणार आहात त्याच्यातनं पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, आयर्न हे मिळतात. कॅल्शियम, दूध वगैरे जर घेतलं तर तुम्हाला त्या वेगवेगळ्या प्रकारचे चांगले विटॅमिन्स मिळतात आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर फिट राहू शकतं. आणि
अनहेल्दी फूड त्याच्यानंतर जे आहे अनहेल्दी फूड, बर्गर, पिझ्झा, त्याच्यानंतर तळलेले जे आहेत तुमचे जे पदार्थ, समोसा, कचोरी, भजी, ब्रेड पकोडा, त्याच्यानंतर ते हे बाहेरचे जेवढे पदार्थ खाणार तेवढ्या पदार्थांमुळे तुम्हाला ओबेसचा जो प्रॉब्लेम आहे तो होऊ शकतो आणि तुमचं वेट गेन झालं तर मग तुमचा परफॉर्मन्स डाऊन होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे महत्वाची गोष्ट, ते तुम्ही जर टाळलं, बेकरी प्रोडक्ट्स जर टाळले तर तुम्ही फिट राहू शकतात. पण जे टाळलं तर तुम्ही जे तळलेलं बाहेरचं जर खाल्लं तर त्याच्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती बाहेर तळलेल्या पदार्थ जर तुम्ही खाल्ले, बाहेरचे खाल्ले बेकरी, तर त्याच्यात महत्वाचे कोलेस्ट्रॉल लेवल जे असते नॉट गुड फॉर हार्ट. ब्लड सर्क्युलेशन करणाऱ्या ज्या वेन्स असतात त्याच्यात कोलेस्ट्रॉल लेवलचं प्रमाण वाढतं. तुम्ही हे जेवढे तळलेलं असतं त्या तळलेल्या पदार्थांचा एक वीक पॉइंट असा आहे, तर आपलं घरचं तळलेलं खाल्लेलं वेगळं आणि बाहेर आणून खाल्लेलं वेगळं. याच्यात फरक असा आहे, आपण घरचं जे तळतो, घरी तळून खाल्लेल्या वस्तू असतात, त्या तळून खाल्लेल्या वस्तू आपण एकदा तेल तापवतो आणि एकदाच तळून घेतो. पण बाहेरचं जे समोसा, कचोरी, ब्रेड पकोडा, वडापाव हे जे खातो आपण, भजी, ते जे तेल असतं त्यांचं ते कंटिन्यू थंड होत राहतं, गरम होतं, परत त्याच्यात तेल टाकलं जातं आणि मग त्याच्यातली जी कोलेस्ट्रॉल लेवल जी आहे, जी आपल्या शरीरात वाढते, त्याच्यामुळे ते ती लेवल वाढत जाते आणि ते जे तेल असतं त्याच्यामुळे ते शरीरास हानिकारक होत जातं आपल्याला. आणि ते हानिकारक झाल्यानंतर आपले जे ब्लॉकेजेस असतात शरीरातले, ते ब्लॉकेजेस वाढायचं प्रमाण वाढत जातं आणि जोपर्यंत तुम्ही कंटिन्यू हे अनहेल्दी फूड खायचं टाळणार तर तुम्ही फिट राहू शकणार. आणि जेवढं तुम्ही खाणार तेवढंच तुम्हाला त्रासदायक राहील. हे अनहेल्दी फूड खाल्ल्यानंतर त्रास होऊ शकतो, तर तो कोलेस्ट्रॉल लेवल आणि वेट गेनचा, ओबेसिटीचा प्रमाण वाढत जातं तुमचं. हे हे तुम्ही जे स्पोर्ट्समन असणार तर तुम्ही परफॉर्मन्सच्या अगोदर हे जे प्रकारचे खाण्याचं आहे ते टाळा. तुम्ही मॅचेसच्या अगोदर तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही एक ऍपल खाऊ शकतात, लिंबू पाणी पिऊ शकतात. हे जे ऑर्डर ड्रिंक्स आहेत हे ते सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यापेक्षा तुम्ही त्यापेक्षा लिंबू पाणी प्या, ग्लुकॉन डीचं पाणी प्या. याच्यामुळे तुमचे ग्लुकोज लेवल, शुगर लेवल जे आहे घामामुळे निघणार आहेत, तुमचे जे कॅलरीज वेस्ट होणार आहेत, त्या कॅलरीज वेस्ट झालेल्या तुम्हाला जे मसल पूल व्हायचा जो प्रॉब्लेम येतो तो मसल पूल व्हायचा प्रॉब्लेम तिथं क्लिअर होऊ शकतो. हे पण महत्वाच्या गोष्टी आहेत. जेवढं टाळणार तुम्ही तेवढं तुम्हाला बेनिफिट राहू शकतो. या गोष्टी आहेत. तुम्ही स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींपासून लांब राहावं लागेल. तुमचा परफॉर्मन्स चांगला करायचा असेल तर तर तुम्ही तो चांगल्या पद्धतीने जर परफॉर्मन्स ठेवायचा असेल तर या अनहेल्दी फूड्स पासून, बेकरी प्रोडक्ट पासून तुम्हाला खूपच लांब राहावं लागेल. आणि ते राहिलंच तरच तुम्ही फिट राहू शकतात आणि चांगल्या पद्धतीने वर्क करू शकतात. तर तुम्ही स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट जरी नाही होत असले पण मग तुम्ही भविष्याच्या हिशोबाने तुमचं जे शरीराला जो हानी होणार आहे ती हानी मी आता तुम्हाला शॉर्ट मध्ये फक्त चित्र रूपानेच दाखवलेली आहे ती. हा प्रकार वाढत जातो. ते तुम्ही तेवढं टाळणार तर तुम्हाला तुमचं शरीर निरोगी राहू शकतं. आणि अशा ह्या गोष्टी आहेत की बऱ्याचशा ज्या आहेत नियमांचं पालन करणार केलं, शिस्तीत राहिलं, डिसिप्लिनने राहिलं तर तुमचं कॅरेक्टर बिल्ड व्हायला आणि परफॉर्मन्स मुळे तुम्हाला जे मान सन्मान मिळतो तो व्हायला मदत मिळते. हे पण लक्षात ठेवा. अजून पण जर बघितलं तर जे मेन प्लेयर्स आहेत आपले आता, मी ते कपिल देव जे आहेत
यांचं उदाहरण दाखवलं आणि आमचे जे प्लेयर्स आहेत त्यांचं पण उदाहरण दाखवलं. त्याच्यात महत्वाची गोष्ट अजून पण फिट आहेत कपिल देव एवढ्या याच्यानंतर पण. आणि त्यांना जे आहे त्या काळचं जे आहे 1983 ते आता 2021 आले. वयानुसार त्यांचं बरचसं पण चालणं फिरणं अजून पण त्यांचं व्यवस्थित चाललं आहे. बरेचसे लोक चालण्या फिरण्याच्या याच्यात वय वाढल्यानंतर आज हे फिरणं बंद होत जातं त्यांचं. पण स्पोर्ट्स पर्सन जो असतो तो कायम फिट राहिल्या कारणाने त्यांचं फिटनेस जर मेंटेन केलेलं राहिलं त्यांनी तर ते व्यवस्थितरित्या फिरणं त्यांचं कितीही वय झालं तरी त्यांचं. आता आम्ही क्लब बारामती क्लब आहे तिथं बघितलं रविवारच्या दिवशी बघितलं तिथं टेनिस लॉन टेनिसच्या मॅचेस चाललेल्या होत्या. तिथं जो परफॉर्मन्स करणारे जे वृद्ध होते सिनियर सिटीजन होते त्यांचं एज होतं 70 इयर्स आणि ते तिथं टेनिसच्या मॅचेस खेळत होते. पार्टिसिपेशन होतं आणि ते मॅच खेळत असताना मला सुद्धा आश्चर्य वाटलं की ते अजून पण तेवढे फिट आहेत की 70 इयर्सच्या ओल्ड एज मध्ये सिनियर सिटीजन असताना सुद्धा ते पार्टिसिपेट करतात. तर तुम्ही बघा आता तुम्ही जर पार्टिसिपेशन तुम्ही फिटनेस जर तुमचं ठेवलं तर तुम्ही ह्या एज पर्यंत आता त्या कंडिशन मध्ये 70 एजच्या कंडिशन मध्ये बऱ्याचशांचं चालणं फिरणं खेळणं बंद होऊन जातं. पण ते आज 70 इयर्सच्या एज मध्ये सुद्धा खेळून राहिले. हे महत्वाची गोष्ट आहे. आणि हे झाल्यानंतर तुमचं फिटनेस कंटिन्यू राहणार आहेच. पण ते ठेवायची जबाबदारी पण तुमचीच आहे. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आज मला जे चान्स मिळाला तुम्ही दिला सरांनी आमचे मित्र जे आहेत सोनवणे सर यांनी सांगितलं आणि जे मला आज तुम्हाला माझे मत तुम्हाला शेअर करण्यासाठी मला जो वेळ दिलेला आहे त्यांनी त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. एवढं बोलून मी थांबवतो सर. थँक्यू. येस सर. आणि चालेल. थँक्यू व्हेरी मच सर. ओके सर. वेलकम सर. सुंदर आणि महत्वाची अशी तुम्ही आम्हाला माहिती दिली. नक्कीच बरेच मुलांचे पण खूप प्रश्न आहेत सर आणि त्यातला प्रश्न असा आहे की आपल्या कॉलेजला कोणकोणत्या फॅसिलिटीज सर आपल्या कॉलेजमध्ये कोणकोणती स्पोर्ट्स फॅसिलिटी उपलब्ध आहेत. आता आपलं कॉलेज विद्याप्रतिष्ठान ही एक संस्था आहे. विद्याप्रतिष्ठानचे असे अनेक वेगवेगळे कॉलेजेस आहेत. तर सर विद्याप्रतिष्ठानच्याच संस्थेमध्ये पण दुसऱ्या कॉलेजमध्ये आहेत. पण आपले काही जे फॅसिलिटीज आहेत ते इन्स्टिट्यूट लेवलला पण फॅसिलिटी आहे आणि सेंट्रल लेवलला पण आहे. वरच्या कॉलेजला प्रचंड मोठं विद्यापीठन आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये प्रचंड मोठं असं ग्राउंड आहे आणि अतिशय आनंदाने सांगावं असं वाटतं की 15 ऑगस्ट 26 जानेवारी जे झेंडा वंदनाचा कार्यक्रम सेंट्रलाइज होतो. पूर्ण ग्राउंड भरलेलं असतं आपलं आणि त्यातच बॉईज जिम्नेशियम गर्ल जिम्नेशियम आहे. इंडोर स्पोर्ट्स त्याच्यामध्ये टेबल टेनिस आहे, बॅडमिंटन, रेसलिंग असे बरेच अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्याच्या टेबल टेनिस पण खेळू शकता, चेस वगैरे पण खेळू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आउटडोअर मध्येच बॅडमिंटन, बास्केटबॉल, खो खो, कबड्डीला काय लागत नाही. त्याच्यानंतर व्हॉलीबॉल. सो दीज आर द रेग्युलर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज विच आर कंडक्टेड. आणि आपलं जे अॅन्युअल गॅदरिंग असतं, अॅन्युअल गॅदरिंगच्या पूर्वी जस्ट I forgot to start the video. अॅन्युअल गॅदरिंगच्या पूर्वी जो एक सेकंड सेमिस्टर मध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतात, अॅन्युअल स्पोर्ट्स असतात. त्याच्यामध्ये पण सगळे मुलं मुली सगळे अतिशय ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. एवढंच नाही तर आता इंडक्शन प्रोग्राम आपण दरवर्षी घेतो. आता सध्या ऑनलाईन मोड मध्ये, अदरवाईज ऑफलाईन मोड मध्ये जेव्हा आपण घेतलेले आहे तेव्हा दररोज संध्याकाळी आणि सकाळी सुद्धा 1 तास, संध्याकाळी 1 ते 1.5 तास असं रोज आपलं इंडक्शन प्रोग्रामचाच एक भाग असतो. आता दुर्दैवाने आपण
ऑनलाईन मोड मध्ये स्पोर्ट्स सारखे ऍक्टिव्हिटी घ्यावी लागत आहेत. हे थोडस दुर्दैव आहे. तरी पण हे दुर्दैव अजिबात जाणवलं नाही सराव. तुम्ही एवढं सुंदर छान सेशन घेतलं, त्यावरनं नक्कीच आम्हाला स्पोर्ट्सचं इम्पॉर्टन्स आहेच. आणि याच्या पुढे ड्युरिंग युअर इंजिनिअरिंग जर्नी ऑल्सो the students will be very much taking keen interest in all the sports activities. नक्कीच let us hope that we'll come out of this pandemic very soon. आणि त्याच्यानंतर आपण एकत्र स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज पण सुरू करू. आपले पाटील सर जेव्हा आपण बोलू, इन्व्हाइट करू, तेव्हा नक्कीच ऑफलाईन मोड मध्ये सुद्धा येतील, ग्राउंडवर येतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील, याची मला पूर्णपणे खात्री आहे. सरांनी खूप छान लेक्चर घेतलं सर. तुमचे खूप परत एकदा धन्यवाद देतो आणि हा सेशन संपला असं मी जाहीर करतो. ओके सर, चला, थँक्यू सर. थँक्स अ लॉट सर. ओके.